आणि एक ब्रेकिंग बातमी येते। अभिनेते नाना पाटेकर खडकवासल्यातून विधानसभा लढवणार असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीवरती झालेल्या कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी असं वक्तव्य केलं होतं। त्यांनी नाना पाटेकर यांनी मोदींचं कौतुक केलं होतं आणि मोदींच्या समोर कुणीच नसल्याचं त्यांनी विधान केलं होतं। पाटेकरांच्या विधानावरून काँग्रेस आक्रमक झालेली आहे। नाना पाटेकरांवर काँग्रेसने टीका केली आहे। बराच काळ असतो नाना पाटेकर यांचा खडकवासल्यात बराच काळ मुक्काम असतो। नाना पाटेकर विधानसभा निवडणूक लढणार का असं म्हटलं जात आहे। याविषयीचे अपडेट घेऊयात वैभव सोनावणे यांच्याकडून। वैभव, काय अपडेट आहेत? स्नेहल, 2 दिवसापूर्वी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलेलं होतं। लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या समोर कोणी नाही, यंदाच्या वेळेस मोदींच्या बरोबर जवळपास 400 ते 450 खासदार निवडून येतील अशा स्वरूपाची राजकीय भूमिका त्यांनी मांडलेली होती। आणि या भूमिकेवरती आता काँग्रेसने जोरदार टीका सुरू केलेली आहे। नाना पाटेकर हे अभिनेते आहेत, त्यांनी अभिनेत्यासारखं वागावं आणि जर जाहीर राजकीय भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी त्यांची राजकीय बाजूही स्पष्ट करावी असं सांगितलेलं होतं। आपल्याला माहिती आहे, गेले काही वर्ष जवळपास 15 वर्षांपूर्वी नाना पाटेकर यांनी पुण्यामध्ये सिंहगड घेरा इथं शेतीसाठी जमीन घेतलेली होती आणि तेव्हापासून बराच काळ ते जेव्हा त्यांचं शूटिंग नसतं तेव्हा या शेतीमध्ये रमलेले असतात। तिथं त्यांचं मोठं फार्म हाऊस आहे। याच सगळ्या प्रक्रियेतून ते आता खडकवासल्याचे रहिवासी आहेत। गेल्या काही महिन्यांपासून नाना पाटेकर हे अनेक राजकीय पक्षांकडे चाचपणी करून बघतायत। अजित पवार हे गणपतीत जेव्हा नाना पाटेकर यांच्या घरी गेलेले होते तेव्हा त्यांनी मी खडकवासल्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे असं सांगितलेलं होतं। आताही भाजपच्या नेत्यांच्या त्या अत्यंत जवळ गेलेले आहेत। त्यात भाजपच्या नरेंद्र मोदींचं, भाजप सरकारचं, त्यांच्या भूमिकांचं कौतुक केल्यामुळे नाना पाटेकर हे खडकवासल्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। या निमित्तानं ज्या पद्धतीनं त्यांनी राजकीय भूमिका मांडली आहे आणि एकूण एरवी ते भूमिका घेत असतात त्यावरून नाना पाटेकर यांची राजकीय मतं जी आहेत ती स्पष्ट असतात आणि त्यांचा राजकारणाबद्दलचा असलेला इंटरेस्ट जो आहे तो लपून राहिलेला नाही। या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांचे राजकीय नेत्यांबरोबर जे संबंध पाहता नाना पाटेकर हे खडकवासल्यातून निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू झाल्यात। स्वतः नाना पाटेकर यांनी सुद्धा 1-2 वेळा राजकीय पक्षांकडे या संदर्भातली चाचपणी जी आहे ती करून बघितलेली होती। त्यामुळे आता खरंच नाना पाटेकर खडकवासल्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत का? ते इच्छुक असतील तर ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतील? त्यांना नेमका कुठला पक्ष जवळचा आहे? भाजपच्या बाबत घेतलेली त्यांनी भूमिका ही राजकीय होती की केवळ मोदी त्यांना आवडतात म्हणून त्यांच्या बाजूची भूमिका घेतलेली होती? असे अनेक प्रश्न आहेत। याची सगळ्याची उत्तरं ही नाना पाटेकर स्वतः देतील। आउटस्पोकन आहेत नाना पाटेकर, राजकीय भूमिकांवरती ते सतत बोलत असतात। आम्ही त्यांना या सगळ्याबाबत संपर्क करायचा प्रयत्न करतोय। मात्र ज्या पद्धतीने त्यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे किंवा त्यांनी जी भूमिका मांडली आहे नरेंद्र मोदींच्या बद्दल आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना मिळणाऱ्या खासदारांच्या पाठबळाबद्दल, हे सगळं पाहता नाना पाटेकर हे निवडणुकीच्या तोंडावरती राजकीय भूमिका घेत आहेत। आणि त्यापूर्वी जेव्हा खासगी भेटी झाल्यात तेव्हा त्यांनी खडकवासल्यातून निवडणूक लढवण्याच्या व्यक्त केलेल्या इच्छा, या सगळ्यावरून पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली आहे। नाना पाटेकर हे खडकवासल्यातून चर्चा रंगलेली आहे की अभिनेते नाना पाटेकर खडकवासल्यातून विधानसभा निवडणूक लढणार का? तरी आता नेमकं काय नाना पाटेकर काय भूमिका घेतात हे आता ते स्पष्ट करतील। वैभव, तुर्तास